ठाण्यात पत्रकारांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे महापालिका मुख्यालयासमोर सर्व पत्रकार एकत्र येऊन त्यांनी काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला आहे। जोरदार घोषणाबाजी करत कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे। पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय पाटील यांच्यावर आहे। भांडूप येथील निवासस्थानी प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसोबत हा प्रकार घडला। घटनेची व्हिडिओ क्लिप समोर आल्यानंतर संताप अधिकच वाढला। ठाणे शहर आणि जिल्हा पत्रकार संघाने तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे। पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर हल्ला सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे। संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। राजीनाम्याची मागणीही आता पुढे येत आहे। या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कारवाई करा धमकी आणि शिवीगाळ देणाऱ्या खासदाराचा राजीनामा द्या। संजय पाटील संजय पाटील हाय हाय संजय पाटील हाय हाय संजय पाटील हाय 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 हाय
राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. हा साहेब, काय सांगाल? आज आमचे पत्रकार बंधू संजय दिना पाटील खासदार यांचे प्रतिक्रिया घेण्याकरता गेले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिलेली आहे आणि ह्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो. कांबळे साहेब, काय सांगाल? एकंदरीत संजय दिना पाटलांच्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांना धमकी देणं, शिवराळ भाषा वापरणं कसं? या ठिकाणी निषेध व्यक्त करतात ठाणे शहराच्या वतीने. आपल्या पत्रकार आपले ठाणे शहरातले पत्रकार गणेश थोरात हे ETVचा निषेध करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरती अशा पद्धतीने घाला घालणं हे खासदाराला शोभत नाही. आपण देशाचे प्रतिनिधित्व करत असता आणि आपल्याला लोकशाही आणि पत्रकार मूल्य काय आहेत हे माहिती आहेत. आणि अशा पद्धतीने आमचे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सहचिटणीस यांना तुम्ही थेट ठार मारण्याची आणि त्यांना बघून घेण्याची भाषा करताय हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही सर्व पत्रकार म्हणून निषेध करतो. आणि आपण जो हा राग पत्रकारांवर काढताय तो राग तुम्ही तुमच्या लेवलवरती ठेवा. आणि मी पक्षप्रमुखांना विनंती करेन की संजय दिना पाटील यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा आणि पत्रकारांची जाहीर माफी अशा पद्धतीने होणं आवश्यक आहे. आमची मागणी हीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई ही पक्षांनी केली पाहिजे. तुमचा राग असेल तो राग तुमच्या कुठल्या पक्षातून आलात, कुठल्या पक्षातून गेलात ते आमचे देणं घेणं नाही. पब्लिक तुम्हाला काय बोलते आणि त्याचा हा निषेध करण्यासाठी म्हणून तुम्ही आम्हाला पत्रकारांना टार्गेट करणार असेल तर आम्ही सहन करणार नाही. आणि हे सर्वच राजकीय नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, आमदार, खासदारांनी लक्षात ठेवावं. पत्रकार हे स्वतंत्र आहेत आणि त्यांना त्यांचे विचार स्वतंत्र आहेत. त्यांना जे लिहायचं आहे ते बघतील, ते लिहितील, जे दिसतं तेच ते दाखवतात. त्यामुळे सगळ्याच ह्या घटनेचा आम्ही पत्रकार संघ म्हणून निषेध करतो. नक्कीच पत्रकार मारहाण होते. कसं आहे, पहिली गोष्ट, पत्रकार हा राजकीय पुढारी असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असतील यांच्यामधील आणि जनतेमधला दुवा आहे. आमच्या पत्रकार संघाचे सदस्य असलेले गणेश थोरात हा दुवा बनायला गेले होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढावं म्हणून गणेश थोरात यांना जर थेट ठार मारण्याची धमकी दिली असेल, आम्ही तुम्हाला जेवायला देतो म्हणून सांगितलं असेल, तर याच्यासारखा सर्वात घाणेरडा प्रकार कुठलाच नसणार आहे. आणि आज तुम्ही एकीकडे आम्हाला चौथा स्तंभ म्हणताय आणि वरून त्याच चौथ्या स्तंभावर कुऱ्हाडी चालवण्याच्या भाषा करताय. किती दिवस पत्रकार तरी हे सगळं सहन करणार? आणि ज्या दिवशी ह्या पत्रकारांनी ठरवलं की यापुढे तुम्हाला कुठल्याही चॅनल्सला आणि कुठल्याही वृत्तपत्रात स्थानच द्यायचं नाही, असं जर ठरवलंच आम्हा पत्रकारांनी सर्वांनी, तर तुमचं हे राजकीय अस्तित्वही डळमळीत होईल. त्यामुळे एक विनम्रपणे या सगळ्या घटनेचा तर निषेध आहेच, परंतु पक्षप्रमुखांना विनंती करतोय पत्रकारांच्या वतीनं की त्यांना समज द्या. शक्य झाल्यास हा धमकी देण्याचा प्रकार आहे आणि हा भारतीय न्याय संहितेचाही गुन्हा आहे. तो तसा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी थोरातांना धमकी दिली आहे त्याच पद्धतीनं त्याच प्लॅटफॉर्मवर येऊन सर्व पत्रकारांची जाहीर माफी मागितलीच पाहिजे. महिला म्हणून तुझं गळचेपी केली जाते. निश्चित संजय दिना पाटलांचं जे वागणूक आहे ती पाहून अक्षरशः पूर्णतः महाराष्ट्रभर हिटलरशाही सुरू आहे का असं आता जणू काही जाणवायला लागलेलं आहे. खरं तर पत्रकार हा आपल्या सगळ्यांचा दुवा असतो, मात्र पत्रकारांना थेट अशा जाहीररित्या जर का अशी धमकी दिली जात असेल तर निश्चितच ही अत्यंत वाईट घटना आहे आणि या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील त्यांनी केलेली जी वक्तव्य होती ती देखील बेताल होती, मात्र तरी देखील त्यांच्या पक्षाला कुठे आठवण आली नाही. मात्र आज थेट त्यांनी आमच्यातल्याच एका बांधवांना कुठेतरी धमकी देऊन त्यांच्या प्रकारचे जे अस्तित्व होतं ते पुन्हा एकदा त्यांचं बेतालगिरी जी आहे ती समोर आणलेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी निश्चितच जाहीर माफावी आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे.